रामकृष्णारी मंडळी, तर अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आम्ही वृक्षारोपण करत आहोत। तर आपल्या गावातले प्रतिष्ठित माणूस म्हणजे तुळशीदास काका, तर त्यांना विचारू आपण वृक्षारोपण का केलं पाहिजे। तर काका, वृक्षारोपण का आणि कशासाठी केलं पाहिजे? ना आपण एक साधारण पाहिलं तर वृक्ष आज काळाची गरज झाली आहे, कारण पाऊस पण कमी कमी होत चाललाय। म्हणजे वृक्षतोड इतकी झालेली आहे, म्हणजे रस्ते आपण छोटे मोठे करायला लागलोय, त्यामुळे भरमसाठ वृक्ष तोड झालेली आहे। त्यामुळे एक काळाची गरज आहे, प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे। म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून हे वृक्षारोपण करूया, असं कल्पना सुचली। खूप छान कल्पना। आणि आजकाल मोठे रस्ते रुंदीकरण रस्त्याचं करतात, तेव्हा मोठे मोठे डोंगर फोडले जातात, तर त्याचाच एक परिणाम आपल्या सगळ्यांवरतीच होतोय। भूसंकलन होत आहे, भूसंकलन, अजून हीट वाढते, ऊन वाढते, ग्लोबल वॉर्मिंगचं हे होतंय, प्रमाण वाढलंय, हीट वाढली। तर खूप छान कल्पना आहे काकांनी आणि त्यांची जे ग्रुप आहे त्यांनी ही कल्पना आणली आहे। तर खूप छान काका, थँक्यू। आणि ह्याच्यातून आम्ही 201 झाडं लावणार आहे, म्हणजे अख्ख्या गावामध्ये आणि परिसरामध्ये। कारण आपल्या कोकणात पाहिलं तर जंगली झाडं खूप आहेत, मग आम्हाला सुचलं की बाबा जेणेकरून फळांची, जेणेकरून ह्या आपले पेरू येईल, आंबे म्हणजे चिक्कू आहे, अशी भरपूर झाडं आणलेली आहेत आणि ती झाडाला तर आपल्याच मुलांना वगैरे खायला मिळेल असं आम्हाला म्हणजे वाटतं। म्हणजे आणि सर्व कार्यकर्त्यांनी ह्या झाडांची निगा राखावी, हे आमची मनापासून अपेक्षा आहे। तर खूप छान कल्पना आहे आणि काका, हे ना जी पुढची पिढी येणार आहे त्याला खूप फायदा होणार आहे। तर धन्यवाद। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर नमस्कार मंडळी, आणि आपल्या गावातले प्रतिष्ठित माणसं आणि काही गावची ग्रामस्थ मंडळी आहेत, तर त्यांना विचारूया वृक्षारोपण का आणि कशासाठी केलं पाहिजे। तर वृक्षारोपण केल्यानंतर गावातलं वातावरण शुद्ध राहतं आणि आज पाऊस वर पडत, त्यामुळे वृक्षारोपण केल्यानंतर पावसाचं प्रमाण व्यवस्थित होईल आणि त्याचं पर्यावरणात सध्या तोडच चाललं आहे, त्यामुळे शुद्ध हवा वगैरे किंवा पावसाचं पाणी, त्यामुळे वृक्षारोपण करणं जरुरी आहे। आणि इथं पाहिलं तर उन्हाळ्यात सावली सुद्धा मिळत नाही, म्हणजे आपण जर इथं आलो तर सावलीला उभं कुठं राहायचं, इथं शोधावं लागतं, म्हणजे निदान झाड लावल्याने सावली सुद्धा मिळेल। आमच्या कोकणामध्ये खूप कडाक्याचं ऊन असतं, त्यामुळे वृक्षारोपण, त्यामुळे कमीत कमी सावली जर मिळेल या दिवसाने वृक्षारोपण करणं जरुरी आहे। वृक्षारोपण ही काळाची गरज असल्यामुळे आताच्या मुंबईला वगैरे बघता सगळं सिमेंटचं झालेलं आहे, कॉन्क्रीटीकरण वगैरे नाही का, त्यामुळे पावसाचं प्रमाण आणि ग्लोबल वॉर्मिंग ही खूप पुढची काळाची आता सध्या चालू झालं, आपलं सगळं बघतो आपण ते उन्हामध्ये। तुम्ही बघा आता पाऊस पडून पण गरम आपल्याला होतं आता घडलं आपण, ह्याच्यामुळे एक झाड जरी आपण प्रत्येकाने लावलं तरी आपली लोकसंख्या किती साधारण त्या हिशोबाने 150 कोटी, तर तेवढं झाड एक जोपूया ना आपण सगळ्यांनी, संकल्प करूया वृक्षारोपणाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो आम्ही की एक झाड जरी आपण प्रत्येकाने जगवलं। मला म्हणजे तरुणांना आव्हान आहे की त्यांनी बर्थडे सेलिब्रेशन करताना हॉटेलमध्ये न जाताना प्रत्येकाने आपल्या बर्थडेच्या दिवशी झाड किंवा कुठं आपण जिथं असो तिथं झाडाचं एक झाड तरी लावावं आपल्या म्हणजे बर्थडेच्या म्हणजे निमित्त, जेणेकरून हे वृक्षवल्ली एवढे वाढतील की जेणेकरून आपल्यालाच समाधान वाटेल त्याने बघून त्यांच्या। झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। रामकृष्ण हरी माऊली। तर मागाशी तुम्ही बघितलं असाल की आम्ही वृक्षारोपण केलंय, तर तुम्हाला वृक्षारोपण करण्याचा काय उपयोग आहे ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलंय। तर आता आहे प्रवचन, तर प्रवचनाला चाललोय आणि प्रवचनासाठी आजचं कोणते कॅरेक्टर आहेत, आज काय दृश्य दाखवण्यात येणार आहे, तर ते आपण बघूया। तर चला जाऊया, बोलूया। रामकृष्ण हरी। तर मंडळी, आपण पोहोचलोय मेकअप रूमच्या बाहेर, तर चला आतमध्ये जाऊन बघूया आजचे काय पात्र आहेत। तर चला। तर काका, आजचे पात्र कोणते? आज पात्र गोवर्धन पर्वत लीला दाखवायची आहे की श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत कसा उचलला आणि तो कुठल्या कारणास्तव उचलला, की ज्यावेळी तुफान होते सगळे इकडे तिकडे गावकरी धावू लागतात, तेव्हा श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून त्यांना त्या गोवर्धन पर्वताच्या खाली
म्हणजे त्यांचं संरक्षण करते ती आज कथा आहे इथे आणि तो आज आम्ही चलचित्र इथे सादर करणार आहोत. हे जगदीश आहे, विनोद आहे, मामा आहे, तर यांचे आज हे सगळे बालगोपाल सवंगडे आहेत. छोटासा एक महत्वाचा भाग म्हणजे हा छोटासा कलाकार आहे. हा तर आपला हा छोटा कलाकार आहे. हा पेंद्या म्हणून आज तो भूमिका सादर करणार आहे लाईव्ह शो मध्ये. आता जवळजवळ 500 पब्लिक असेल त्याच्यामध्ये हा तो आपला पेंद्याचा कॅरेक्टर सादर करणार आहे आज. तर मित्रांनो, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही केलं ते आम्ही पहिल्यापासून करत आलोय आणि हे पहिल्यांदा करतायत, त्याच्यामध्ये उत्तमात उत्तम. हा छोटा, हा बघू शकता, तो सुद्धा करणार आहे. आणि बाकी तर हे आहेत, हे हा बलराम, कृष्ण, इकडे पेंद्या, सुदामा. तर चला मित्रांनो, आपल्याला आता पुढचे कार्यक्रम बघायला भेटतीलच. आता आपण वाट बघूया त्यांची कधी एंट्री होणार आहे आणि आपल्याला कधी यांचं दर्शन होणार आहे. तर चला. Hola,
कृष्ण भगवान की जय. माझं म्हटलं विकुरे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्याप्रकारे मटकी गवळणींची मोडलिका त्या प्रकारे आपण पाहिली. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपण गोवर्धनाचे जे चरित्र ऐकले, आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदबाबाच्या कर्वेत गोवर्धनाची पूजा करणार आणि पूजा केल्याच्या नंतर इंद्राचा कोप झाल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोवर्धन आपल्या कर्वेवरती धारण करणार. सर्व गोपाळही त्याला काठी लावणार आहेत. आपण हेही दृश्य पाहणार आहोत. सर्वांनी बसल्या बसल्या आनंदाने हे पाहायचं आहे.
जो कोणी नाचणार नाही का त्याला प्रपंचामध्ये पत्नी पुढे नाचावं लागेल. आणि जी माझी बहीण जी माझी माता इथं राधा कृष्णासमोर नाचणार नाही का तिला आपल्या प्रपंचामध्ये मालकासमोर नाचावं लागेल. मग मरक्या शरीरासमोर नाचण्यापेक्षा आणि कुणाच्या समोर तरी नाचण्यापेक्षा देवासाठी फक्त एकदा देवासाठी वरती हात सर्वांचे वरती हात एक ताळी सर्वांनी. मेरी लगी श्याम संग तर रामकृष्ण मंडळी. आणि आता आपला जो कार्यक्रम सोहळा जो दहीहंडीचा आणि गोवर्धन पर्वताचा झालाय त्याच्याबद्दल आपल्या युवांना काय वाटतंय ते विचारूया आपण. महाराज कसं वाटतं तुम्हाला? अतिशय सुंदर कार्यक्रम कसा झाला? एकदम मस्त. काय वातावरण कसं होतं तुम्हाला? कसं वाटलं? प्रफुल्लित. तुम्हाला काय वाटतं? आज जवळजवळ 42 वर्ष हे असं आनंद सोहळा चालू आहे. तर असं वाटतं की खरोखरच जसं काय भगवान गोपाळ कृष्ण द्वारकेवरून इथे आल्यासारखं भासतं. धन्यवाद. तर आपण बाबांना विचारूया, आपले कोलटकन महाराज बाबांना विचारूया कसं वाटतंय. बाबा, जो सोहळा झालाय तो तुम्हाला कसा वाटलाय? छान. तर बाबांची स्माईल थांबतच नाहीये. छान झालं, एकदम छान झालं. धन्यवाद. पण नेक्स्ट श्रावण पाटील अजून आपल्या गावकरी मंडळींना विचारूया त्यांना सोहळा कसा वाटलाय. तर कसं वाटलं तुम्हाला सोहळा? असं वाटलं मी सुद्धा गोकुळामध्ये पहिल्यापासून आमच्या आलोय, एकदम उतरलोय असं वाटलं. मग ते हे नाही आमचं उटंबर गाव असं गोकुळच झालंय असं वाटलं. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलंय? आपण याही डोळा याची असा जो सोहळा आहे हा सोहळा फार उत्तम झाला आणि असंच उत्तरोत्तर उत्तम होते आणि आपल्या जे बाळगोपाळ जमले त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळू दे हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हा प्रोग्राम एकदम मस्त चांगलं झालाय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर आपल्या सोबत आहे यज्ञाची आजी म्हणजे पेंड्याची आजी. तर आजी तुला कसं वाटलंय? पेंड्या झाला मस्त वाटला. मस्त. कसा होता सोहळा? कला हाव स्वादी म्हणा. आपला दही काला कसा झालाय? गोवर्धन परिवार कसा झालाय? रामकृष्ण हरी. आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि गोवर्धन पर्वत असं दाखवलं गेलं. नंतर आरती झाली. आमच्या गावात हरिपाठ चालू झाला. आमच्या गावात श्रीकृष्ण अवतरले. संगीत म्हणजे भजन वगैरे होतं. खूप मजा आली आजच्या कार्यक्रमात. लई भारी मजा आली. भरपूर. रामकृष्ण हरी.